नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत पायवोट टेबल कसा इन्सर्ट करायचा. तर आपण बेसिक पासून सुरुवात करूया. जर मला फक्त एकाच कॉलमचा डिटेल ॲनालिसिस करायचा आहे, म्हणजे या एक्सेल शीटमध्ये आपण जर पाहिलं तर हा एम्प्लॉई सॅम्पल डेटा आहे. याच्यामध्ये जॉब टायटल आहे, एम्प्लॉई नेम आहे, डिपार्टमेंट आहे, बिझनेस युनिट आहे, जेंडर आहे, एज, हायर डेट, ओके, एटसेट्रा. आपण जे बघतोय ते. याच्यामध्ये मला फक्त एक क्वेश्चनचं ॲनालिसिस करायचं आहे. तर मला कोणी सांगितलं की इथे एका बिझनेस युनिटमध्ये किती एम्प्लॉई काम करतात ते मला सांगायचं. तर ह्याच्यामध्ये आपण एकदम सिंपल पायवोट टेबल अप्लाय करून करू शकतो. ठीक आहे. तर मी एक कॉलम सिलेक्ट करून याचं ॲनालिसिस करू शकतो किंवा मी पूर्ण एक्सेल शीट ॲनालिसिस करू शकतो. ओके. तर ह्याच्यामध्ये मी जर इथे एक ऑप्शन असतो इन्सर्ट आणि इथे एक फर्स्टला ऑप्शन असतो पायवोट टेबल म्हणून. ठीक आहे. तर इथे ओके करायचं. तुम्हाला नेक्स्ट टॅबमध्ये त्याचा फॉर्मॅट मिळेल. हे जे फील्ड आहे ते सगळे कॉलम नेम असतात. ओके. आता मला काय पाहिजे एका बिझनेस युनिटमध्ये, म्हणजे मी काय करतोय आता बिझनेस युनिट सिलेक्ट करतोय. आले सगळे बिझनेस युनिट एका कॉलममध्ये. हम्म, हे प्रत्येक आणि मला डेटा कुणाचा पाहिजे किती एम्प्लॉई काम करता आहेत. तर इथे फुल एम्प्लॉई नेम आहे. तर याला आपण फक्त काउंट ऑफ एम्प्लॉई नेम म्हणून, म्हणजे याचं फक्त मला काउंट पाहिजे. ओके. म्हणजे आपण आता हे असं याला पायवोट टेबल म्हणतात. हे आपण सिलेक्ट केलं म्हणजे काय झालं, कॉर्पोरेटमध्ये 237 आहेत, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 269, रिसर्च अँड डेव्हलपमध्ये 229 आहेत, स्पेशलिस्ट प्रॉडक्टमध्ये 265 एम्प्लॉई काम करत आहेत. ओके. हे अशा प्रकारचं ॲनालिसिस आपण देऊ शकतो. ओके. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक इट अँड सबस्क्राईब माय चॅनल, ओके, टू मोटिवेट मी. थँक यू अँड हॅव अ गुड डे.